गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? सकाळी सकाळी असं फूल बघितलं तर मन किती प्रसन्न होतं ना. आणि मग मी झाडाला पाणी घातलं आणि त्यानंतर माझ्या मिस्टरांना ऑफिसमध्ये जाण्यासाठी त्यांचा डब्बा भरत होते. आज त्यांच्यासाठी बनवली होती मी साबुदाण्याची खिचडी. साबुदाण्याची खिचडी ही मला खूप आवडते, पण मला एवढी प्रॉपर जमत नव्हती, पण आता जमायला लागली. मला माझ्या आजीच्या हातची साबुदाण्याची खिचडी खूप आवडते. लग्नानंतर मी पहिल्यांदा साबुदाणा खिचडी बनवली होती, तर तो मसाले भात कसा असं चिकट असतो तशी झाली होती. त्यानंतर हे मला बोलले होते, तू बाबा मला डब्याला कधी देत जाऊ नकोस. त्यानंतर मी खूप प्रयत्न केले. आता माझी खिचडी छान जमते मला बनवायला. त्यानंतर आम्ही दोघांनी चहा घेतला. चहासोबतच ब्रेड घेतला होता आणि त्यानंतर ते ऑफिसला निघून गेले. आणि माझी स्किन आता खूप टॅन झाली होती उन्हामुळे, त्यामुळे मी ठरवलं होतं की आज स्किनसाठी मी स्क्रब आणि मास्क करेल. पण त्याच्या आधी मी तुम्हाला हे दाखवते की मी माझ्या केसांसाठी काय करते. तर मी इथे 2 आवळे घेतलेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून त्याची पेस्ट बनवून घेतली आणि पेस्टमध्येच पाणी ॲड करून करून मी ते गाळून घेतलं. आणि मला अजिबात आवळं आवडत नाही, पण आता ऑप्शन नाही आहे म्हणून मी ते पिते. पण आवळ्यामुळे खरंच माझ्या केसांमध्ये खूप चांगला फरक पडलेला आहे. मी आता हे 15-20 दिवसापासून ट्राय करते. आठवड्यातून 2दा तरी पिण्याचा प्रयत्न करते. मला हे आवडत नाही, पण मी थोडंसं मीठ टाकते. मीठ टाकल्यामुळे थोडी त्याला चव तरी येते. आणि मी केसांसाठी पण होममेड ऑइल आता वापरते, तर त्याचा पण मला फरक थोडा जाणवतो. हल्ली माझी केस खूप गळत होती, म्हणजे दिवसातून 100 ते 200 केस माझी जात होती. कारण की इथे हार्ड वॉटर असल्यामुळे माझ्या केसांना ते सूटच होत नाही आहे. लग्नाच्या आधी माझी केस खूप चांगली होते, पण जसं लग्न झालं तशी माझ्या केसांमध्ये खूप गळायला लागले. डॅन्ड्रफ वगैरे खूप वाढलेलं आहे. हे बघा, मी फेसला पील ऑफ मास्क लावलं होतं आणि हा ज्यूस पिताना माझी रिॲक्शन कशी होती. मी कसा तरी तो ग्लास संपवला आणि त्यानंतर बघा मास्क लावल्यानंतर माझ्या फेसवर किती ग्लो आलेला आहे. आणि आज ह्यांनी येताना संध्याकाळी काजू कतरी माझ्यासाठी घेऊन आले होते. माझी खूप खूप फेवरेट आहे काजू.